नमस्कार मित्रांनो, सुयश परे ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी बेसिकली माझी जी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे, जी माझ्या फॅमिली सोबत आता मी रिसेंटली केली. गेल्या महिन्यामध्ये मी मध्ये मी कंप्लीट केली आहे दुबईला. तर बेसिकली ही जी दुबईची माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे, याबद्दल मी खूप सारे जे इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर जर तुम्ही दुबईला जायचं प्लॅन करताय किंवा तुम्ही जाणार आहात आता नियर फ्युचरमध्ये, तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावरती खूप साऱ्या जुळ्या गोष्टी आहेत ज्या मी ते एक्सपिरियन्स केलेल्या आहेत किंवा ज्या मी प्लॅनिंगमध्ये मी म्हणजे माझा टाइम इन्व्हेस्ट केलाय, त्याच्या खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला या एका व्हिडिओमध्येच बघायला मिळणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर आता मी या व्हिडिओच्या आतमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगणार. तुम्हाला मी जस्ट एक ब्रीफ आयडिया देतो. तर सगळ्यात पहिला आपण पासपोर्टच्या बद्दल बोलणार आहोत की पासपोर्ट वगैरे कसं करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फ्लाईट बुकिंग. तर फ्लाईट बुकिंगच्या बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स काढायला लागतो, तर ते तुम्हाला कुठून काढायला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. हे सगळं झाल्यावरती तुम्हाला जे पॅकेज आहे ते तुम्हाला बुक करायला लागतं. तर तुम्हाला किती दिवसाची आयटनरीची ते बुक करायला हवी. जर तुम्ही इकडनं दुबईला जाताय, मुंबईवरनं किंवा इंडियामधनं दुबईला जाताय, तर तुम्हाला ऍटलीस्ट किती दिवस इकडे स्टे करायला पाहिजे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर जी आयटनरी होती ती मी काय चूज केली होती, माझ्या फॅमिलीच्या हिशोबाने मी काय चूज केली होती ते तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानंतर शेवटला बेसिकली मी तिकडे जाऊन म्हणजे इकडनं जर आपण जातो म्हणजे दुबईला जातो, तर दुबई तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, गोल्डसाठी पण खूप फेमस आहे. तर गोल्डच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अजून लोकांना क्लिअर नाही, तिकडनं आपण गोल्ड आणू शकतो की नाही आणू शकत, तिकडे किती स्वस्त आहे, कुठून घ्यायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी सगळ्या मी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे, जर तुम्ही कुठे इंटरनॅशनल ट्रॅव्हल करता, तर सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे तुमचा पासपोर्ट. तर मित्रांनो, जर तुम्हाला पासपोर्ट जर काढायचा आहे, तर समजा तुमची जर ट्रिप जर तुम्ही म्हणजे ऍडव्हान्स मध्ये प्लॅन करता, लाईक तुम्ही पुढच्या वर्षी जाणार आहे, तर तुम्ही जो पासपोर्ट आहे तुम्ही नॉर्मली अप्लाय करू शकता. जर तुम्ही मुंबईला आहे तर तुम्हाला माहिती असेल म्हणजे पोर्टल वगैरे आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे सबमिट करू शकता आणि त्या हिशोबाने तुम्ही ऍडव्हान्स मध्ये तुमचा पासपोर्ट काढून ठेवायला तुम्हाला हवा. पण समजा जर तुम्ही एक नेक्स्ट 3-4 महिन्यामध्ये जर तुम्ही दुबईचा प्लॅन करता किंवा असं आहे की लेट्स से तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचा पासपोर्ट आहे, पण तुमचा पासपोर्ट अजून आहे, म्हणजे तुमचा पासपोर्ट म्हणजे अजून तुम्ही काढलेला नाही, किंवा तुमचा जो पासपोर्ट आहे तो लेट्स से आता एक्सपायर होणार आहे किंवा तुमचा तो एक्सपायर झालेला आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला जो पासपोर्ट आहे तुम्हाला एकदम इमिडिएट पाहिजे, तर तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्ही जो पासपोर्ट आहे तो तुम्ही तत्काळमध्ये काढा. तत्काळमध्ये जो पासपोर्ट काढला तर तुम्हाला तो मॅक्स टू मॅक्स मित्रांनो एका आठवड्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट घरामध्ये येतो. आणि हा जो पासपोर्टचा म्हणजे मी हा एक्सपिरियन्स आहे तो मी माझ्या एक्सपिरियन्स मध्ये सांगतोय. माझ्या वाईफचा आणि माझ्या मुलाचा जो पासपोर्ट आहे आणि प्लस माझ्या आईचा पण, आमच्या तिघांचा पण जो पासपोर्ट होता फॅमिली मेंबर्स मध्ये, तो मी तत्काळमध्येच काढला होता. आणि विदिन 7 डेज जो पासपोर्ट आहे तो आपल्याला प्रिंट करून आपल्याला आपल्या दारामध्ये डिलिव्हर होतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर लवकरात लवकर पासपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही तो तत्काळमधूनच काढणं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि मित्रांनो, जर तुम्हाला पूर्ण प्रोसेस म्हणजे जाणून घ्यायची आहे की जर पासपोर्ट तत्काळमध्ये जर तुम्हाला करायचा आहे किंवा बुक करायचा, तर तुम्हाला काय काय गोष्टी करायला लागतील, तर त्याच्यासाठी मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही डेफिनेटली जाऊन चेकआउट करू शकता. ही जी लिंक आहे बेसिकली ती आहे माझ्या दुसऱ्या चॅनलची. तर मित्रांनो, माझा एक दुसरा चॅनल आहे म्हणजे प्रायमरी चॅनल, ज्याचं नाव आहे कंझ्युमर जिला. आणि या कंझ्युमर जिला चॅनलवरती तुम्हाला बरेच असे व्हिडिओज बघायला मिळतील जे मी कंझ्युमर सेंट्रिक म्हणजे जे ग्राहक असतात त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी बनवतो. आणि माझा एक्सपिरियन्स असतो, मे बी ते कुठला प्रोडक्ट असेल किंवा मी कुठे फिरायला जातो त्याच्याबद्दल असेल किंवा मी कुठली सर्व्हिस वापरतो, तर त्याच्याबद्दल मी तिकडे व्हिडिओज बनवतो आणि तिकडे मी पोस्ट करतोय. आणि तो माझा एक म्हणजे फर्स्ट माझा चॅनल आहे, तिकडे 4000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. तर त्यावरती मी हा जो व्हिडिओ आहे पासपोर्टचा, तो मी कम्प्लिटली त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर डेफिनेटली तुम्ही त्या चॅनलवर जाऊ शकता. आणि जर तुम्हाला तो चॅनल आवडला आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि डेफिनेटली हा जो चॅनल आहे याला पण सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनवर मिळून जाईल. पासपोर्ट कसा काढायचा तत्काळमध्ये हे सगळ्या डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले आहे. तर आता सेकंड जो पॉईंट आहे मित्रांनो, तो आहे बेसिकली तुमची फ्लाईट. तुम्ही पासपोर्ट तुमचा रेडी आहे, सगळं ओके, आता तुम्हाला सगळ्यात पहिले आहे की फ्लाईट बुकिंग करायला लागेल. तर जर मित्रांनो तुम्ही लेट्स से तुम्हाला जर दुबईला जायचंय, तर माझं असं सजेशन असेल तुम्ही मिनिमम 4 ते 5 महिन्याआधी तुमची जे फ्लाईट आहे ते तुम्ही बुक करा. बिकॉज जर तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये जर बुक करायला गेला तर तुम्हाला जे प्राइस असेल ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह तुम्हाला मिळेल. माझी जी बुकिंग होती ती मी आता गेल्या महिन्यामध्ये मी दुबईला गेलो होतो, तर माझी जी इकडनं डेट होती फ्लाईटची ती होती 8 जानेवारी 2024. आणि जी मी बुकिंग केली होती फ्लाईटची ती होती 29 ऑगस्ट 2023. तर तुम्ही समजू शकता मी किती
महिने आधी बुकिंग केली होती. आय नो की ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करणं थोडं आपल्याला वाटतं की नंतर जर जायला मिळालं, काय इश्यू आले तर काय होऊ शकतं. पण त्या हिशोबाने मित्रांनो तुम्हाला मी सांगेन की कधी पण असलं तुम्ही म्हणजे इंटरनॅशनल जाताय तर तुम्ही जे फ्लाईट्स आहेत ते तुम्ही रिफंडेबल फ्लाईट्सच तुम्ही म्हणजे ज्याच्यामध्ये कॅन्सलेशन बेसिकली ऍप्लिकेबल असतं अशा प्रकारच्याच तुम्ही फ्लाईट बुक करा, जेणेकरून जर इन केस जर तुम्हाला म्हणजे काही कारणासाठी तुम्हाला जर जायला नाही मिळालं त्यावेळी तुम्ही तुमची फ्लाईट कॅन्सल करू शकता आणि ऍटलीस्ट तुम्ही काही अमाऊंट तुमचा जो तुम्हाला रिफंड मिळू शकतो. तर मित्रांनो मी फ्लाईट तुम्हाला सांगितलं मी खूप आधी बुक केली होती आणि त्याच्यामुळे माझी जी ओव्हरऑल कॉस्ट होती आमच्या चौघांची, म्हणजे मी, माझी वाईफ, माझा मुलगा आणि माझी आई, आम्ही चौघांची जी फ्लाईटची टोटल कॉस्ट होती 1,25,000 मला ती कॉस्ट पडली होती. आणि इन्क्लुडिंग एव्हरीथिंग लाईक टॅक्स वगैरे सगळं पकडून मला 1,26,000च्या आसपास मला फ्लाईटचे चार्जेस पडले होते, रिटर्न फ्लाईटचे. ओके, तर तुम्ही फ्लाईट जे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जेवढी बुक कराल तेवढं तुम्हाला ते स्वस्त पडेल. तर मित्रांनो याच्यानंतर पुढचा जो पॉईंट असतो तो असतो बेसिकली तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स. तर मित्रांनो एक गोष्ट मला इथे सांगायची, जर तुम्ही फ्लाईट बुक करता तर मोस्टली तुम्ही जी फ्लाईट आहे ती तुम्ही स्काय स्कॅनर वरनं तुम्ही चीप फ्लाईट तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि स्काय स्कॅनर वरनं तुम्ही ते फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही कुठल्या पण एका वेंडरच्या थ्रू ती बुक करू शकता. फॉर एक्झाम्पल मी जी बुकिंग केली होती ती मी क्लिअर ट्रिप जी आहे त्या साईट वरनं मी माझी फ्लाईट बुकिंग केली होती. पण जेव्हा आपण बुकिंग करतो, फ्लाईट बुकिंग करतो, त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्ही तुमची फ्लाईट बुक करतानाच तुमचा जो सीट वगैरे तुम्ही रिझर्व्ह करू शकता. तर मी माझ्या केसमध्ये सांगायचं झालं तर मी जी माझी फ्लाईट बुकिंग करतानाच मी जी माझी सीट वगैरे होती सगळी मी बुक केली होती आणि लास्टला मला ट्रॅव्हल इन्शुरन्स काढायचा होता. तर मित्रांनो बेसिकली क्लिअर ट्रिप या वेबसाईटवरती मी जो ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे तो मी तिकडे बुक केला, तो होता रिलायन्सचा. आणि मित्रांनो नंतर मला असं कळलं की जे मी ट्रॅव्हल इन्शुरन्स केलेले आहे, मला जी पॉलिसी पण रिलीज झाली आहे ती इनव्हॅलिड आहे असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे असं मेस्टअप झालेला आणि त्याच्यावर मला एक जी लर्निंग मिळाली इन शॉर्ट जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही कधी पण जर ट्रॅव्हल इन्शुरन्स काढलात तर तो तुम्ही प्रॉपरली एका प्रॉपर वेबसाईटवर इंडिपेंडेंट जो वेबसाईट असेल तिकडनंच घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही थर्ड पार्टी कुठल्या वेबसाईटवर कुठलाही ट्रॅव्हल इन्शुरन्स काढू नका, कारण का त्याच्यामुळे खूप सारा केओस होऊ शकतो. याबद्दल पण ट्रॅव्हल इन्शुरन्स रिलेटेड पण मी एक पूर्ण डिटेल व्हिडिओ जो आहे माझ्या म्हणजे पहिल्या चॅनलवरती कंझ्युमर जिल्हा या चॅनलवरती बनवलेला आहे आणि त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. जर तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स रिलेटेड जो माझ्याबरोबर इश्यू झालेला तो जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर मला एक सांगायचं की जो मी ट्रॅव्हल इन्शुरन्स नंतर मी चेंज करून काढला तो होता टाटा AIG या वेबसाईटवर मी जाऊन जो ट्रॅव्हल इन्शुरन्स होता आम्ही चौघांचा तो मी काढला होता आणि त्याची प्राइस समथिंग अराउंड 2,000 रुपये आम्हाला टोटल चौघांसाठी आली होती 6 दिवसासाठी जे मला पॅकेज होतं. ओके, तर आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्हाला कशाला पाहिजे, तर तुम्ही ट्रॅव्हल करताय, तुमचं लगेज हरवलं किंवा तुमचा पासपोर्ट हरवला किंवा अशा छोट्या काही गोष्टी जर तिकडे घडल्या दुसऱ्या देशामध्ये तर तुम्हाला एक इमिडिएट असिस्टन्स तुम्हाला मिळायला पाहिजे. तुम्हाला जर काही पुढे चार्जेस एक्स्ट्रा भरायला लागत असेल किंवा तुम्हाला रिएम्बर्समेंट पाहिजे असेल तर ते तुम्ही क्लेम करू शकता. त्याच्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही बाहेर इंटरनॅशनल कुठे पण ट्रॅव्हल करता. तर मित्रांनो याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे बेसिकली जर तुमचं हे जर सगळ्या गोष्टी झाल्या प्रॉपरली तर त्याच्या पुढचा जो पॉईंट असणार तो असणार तुमचा पॅकेज. आता डेफिनेटली तुम्ही इकडनं जर दुबईला जाताय तुम्हाला एक प्रॉपर म्हणजे एक आयटरनेट पहिले तुम्हाला डिसाईड करायला पाहिजे की तुम्हाला म्हणजे आयटरनेट काय पाहिजे आणि त्या हिशोबानेच तुम्ही नंतर मग कुठल्या पण एका टूर वाल्याशी बोलून नंतर तुम्ही सगळं म्हणजे त्यांच्याकडनं कोटेशन घ्याल, बरोबर. पण जर आयटरनेट तुम्ही ठरवता त्या आयटरनेट ठरवताना मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमची प्रायोरिटी बघा, तिकडे काय काय गोष्टी आहेत ते खूप इम्पॉर्टंट म्हणजे चांगल्या ज्या बघण्यासारख्या त्या तुम्ही पहिले फाइंड आउट करा. आता जर मी तुम्हाला माझी आयटरनरी सांगितली, माझ्या आयटरनरीचे सगळे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देईनच. पण जर तुम्हाला मी जस्ट सांगायचं झालं तर मी मेन गोष्टी पहिल्या चूज केल्या होत्या, मला काय काय गोष्टी तिकडे जाऊन करायच्या आहेत. आणि जसं की मी माझ्या फॅमिली सोबत गेलो होतो तर मला असं हवं होतं की माझ्या फॅमिलीमध्ये जेवढे पण म्हणजे आहेत त्यांना सगळ्यांना तिकडे दुबईला गेल्यावरती बेसिकली तिकडे त्यांचं एन्जॉयमेंट जे बेसिकली आहे ते त्यांना व्हायला पाहिजे, तिकडे जाऊन सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की मी एका ठिकाणी गेलो आणि मलाच फक्त ती गोष्ट आवडली आणि लेट्स से माझ्या आईला किंवा मुलाला किंवा वाईफला ती गोष्ट म्हणजे एवढी काही खास वाटत नाही किंवा त्यांना त्याचा इंटरेस्ट नाही. तर म्हणून जर तुम्ही जाताय तर तुम्ही एक फॅमिलीच्या हिशोबाने तुमची आयटरनरी प्लॅन करा जर फॅमिली सोबत जातायत तर. नाहीतर जर तुम्ही समजा कपल्स जात असाल तर तुम्ही हवे तसे ऍडव्हेंचर तिकडे स्पोर्ट्स आहेत किंवा गोष्टी आहेत, खूप सारे राईड्स आहेत, ते तुम्ही तसे प्लॅन करू शकता. तर माझी जर मी सांगू आयटरनरी तर बेसिकली मित्रांनो मी एकदम माझी आयटरनरी क्लिअर ठेवलेली आधीच माझ्या डोक्यामध्ये फिट होती. तर मी काय काय जे ठेवलं होतं तुम्हाला सांगतो मी आयटरनरी.
तर माझं सगळ्यात पहिलं होतं मरीना डाव क्रूज विथ डिनर, हे होतं माझं. त्याच्यानंतर माझी आयटनरी होतं हाफ डे सिटी टूर आणि संध्याकाळी असणार बुर्ज खलिफा आणि त्याच्यासोबत तिकडचा जो दुबई मॉलमध्ये जो मोठा ॲक्वेरियम आहे बेसिकली ते आणि अंडर वॉटर झू हे त्याच्यामध्ये होतं. थर्ड डेला आमचं होतं दुबई डॉल्फिनेरियम आणि त्याच्यासोबत संध्याकाळचं टायमाला शेड्यूल होतं मिराकल गार्डन आणि ग्लोबल विलेज. चौथ्या दिवशी मी चूज केलं होतं म्युझियम ऑफ इल्युजन, ते एक होतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं होतं डेझर्ट सफारी, जे तुम्हाला माहिती असेल, जे मोठ्या मोठ्या गाड्या असतात 4x4, त्याच्यामध्ये आपण वाळवंटामध्ये आपल्याला चांगल्यापणे म्हणजे फिरवता येतात त्याच्यामध्ये, तर ती डेझर्ट सफारी होती. आणि शेवटच्या दिवशी मी म्हणजे आयटनरी ठेवलं होतं दुबई सफारी पार्क. तर दुबई सफारी पार्क तिकडचं खूप मोठं एक पार्क आहे, जिथे म्हणजे खूप सारे पार्क म्हणजे ते कन्झर्वेटिव्ह सेंटर आहे, जिथे खूप सारे वेगळ्या प्रकारचे तिकडे अॅनिमल्स वगैरे आहेत आणि माझ्या मुलाला खूप म्हणजे अॅनिमल्स आणि या गोष्टी खूप आवडतात, म्हणून मी ते पण त्याच्यासाठी ठेवलं होतं. तर ही माझी पूर्ण आयटनरी होती. आयटनरी चे डिटेल्स तुम्हाला मी या म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. पण जर तुम्हाला म्हणजे डे वाईज जी आयटनरी आहे ती तुम्हाला जर प्रॉपरली फाइंड आउट करायची की कशी होती, माझा एक्सपिरियन्स कसा होता, तर त्याच्या पण जे लिंक्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. माझ्या पहिल्या चॅनलवरती कन्झ्युमर झिलावरती मी डे वाईज आयटनरी जी आहे ती कॅप्चर करून त्याच्यावरती मी व्हिलॉग्स बनवलेले आहेत. तुम्ही डेफिनेटली जाऊन तुम्ही तो जो व्हिडिओज आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तुम्हाला खूप खूप म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह जे म्हणजे ते व्हिडिओ ते मला मिळतील आणि तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळेल आणि खूप गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. तर मित्रांनो, हे झालं आयटनरी बद्दल. आता आयटनरी झाल्यावरती तुम्ही फ्लाईट तर ऑलरेडी स्वतः बुक केलेली आहे. तुम्हाला फक्त तिकडे जाऊन तुमचं हॉटेल आहे ते तुम्हाला बुक करायचं आहे म्हणजे पॅकेजच्या थ्रू. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन मित्रांनो, तुम्ही तिकडे 4 स्टार हॉटेल कुठलं पण घेऊ शकता. म्हणजे बऱ्याच तिकडे हॉटेल्स तुम्हाला मिळतात, सगळे चांगले चांगले हॉटेल्स आहेत. पण जर माझं सांगायचं झालं तर मी तिकडच्या बुर दुबई जो हा एरिया आहे दुबई मधला, त्याच्या मी ग्रँड एक्सेलसियर हॉटेल आहे तिकडे मी थांबलो होतो आणि खूप चांगलं हॉटेल होतं. तिकडचं ब्रेकफास्ट त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं माझ्या पॅकेजमध्ये. दुपारचं जे जेवण आहे आणि रात्रीचं ते इन्क्लुडेड मी म्हणजे घेतलं नव्हतं, कारण का ऑब्व्हियसली आपण बाहेर असणार दुपारच्या टायमाला, त्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हतं. आणि ज्या पॅकेजमध्ये ज्या आयटम असतात त्याच्यामध्ये 2 ठिकाणी आपल्याला डिनर इन्क्लूड असतो, जसं की मरीना डाव क्रूज विथ डिनर असतं आणि तुमचं डेझर्ट सफारी विथ बीबीक्यू डिनर. त्याच्यामुळे हे 2 दिवसाचं जे रात्रीचं जेवण आहे ते इन्क्लुडेड असतं. फक्त 3 दिवसाचं तुम्हाला बाहेरनं तुम्ही बेसिकली जे आहे ते तुम्ही खाऊ शकता. तर मित्रांनो, हे बेसिकली झालं म्हणजे हॉटेलचे रिगार्डिंग. हॉटेलचे पण डिटेल्स आहेत, त्याचा पण जो पूर्ण कम्प्लीट व्हिडिओ आहे तो पण, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन डेफिनेटली एकदा चेकआउट करू शकता. तर मित्रांनो, आता हे जे पॅकेज आहे तुम्ही कुठून बुक करू शकता. तर मित्रांनो, माझं जे म्हणजे मी बुकिंग केलं होतं, बघा सगळ्यात पहिलं तर आपण कोणाला एकाला सांगणार नाही की मला सो अँड सो ठिकाणी जायचं आणि हे मला म्हणजे माझी आयटम नाही, मला कोटेशन द्या, आणि आपण लगेच फिक्स नाही करत. आपण 3-4 ठिकाणी विचारतो, आपण वेगळे जे वेंडर्स असतात, जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले असतात, त्यांच्याशी आपण कोऑर्डिनेट करतो आणि कोटेशन काढतो. तर मला मित्रांनो बेस्ट जे मला कोटेशन मिळालं किंवा बेस्ट पॅकेज किंवा बेस्ट डील मला ज्यांनी दिलं ते होतं पीसीएम वर्ल्ड वाईड फ्लाइट्स जे आहेत त्यांनी मला दिलं. त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे म्हणजे जी ट्रॅव्हल एजंट होती सलूनी करून, तर तिच्याशी माझं कोऑर्डिनेट झालं होतं आणि तिने मला खूप म्हणजे डिटेलमध्ये या पूर्ण टूरसाठी खूप मला तिने हेल्प केली. लिटरली तिने मला खूप साऱ्या गोष्टी समोर सांगितल्या. आणि मित्रांनो, याचं वैशिष्ट्य म्हणजे यांचं ट्रॅव्हल एजंटचं असं होतं या पीसीएम ट्रॅव्हलवाल्यांचं, की त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे दुबईमध्ये. त्यांची जी म्हणजे ऑन ग्राउंडचे त्यांचे जे तिकडे म्हणतात ना गाड्या वगैरे स्वतःचे तिकडे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं मला करणं खूप जास्ती म्हणजे सोयीस्कर झालं. कारण का तिकडे ऑन ग्राउंड त्यांची स्वतःची टीम आहे, दुबईमध्ये स्वतःची टीम आहे. असं नाही की फक्त इंडियामध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि तिकडे ते कोणाला म्हणजे थर्ड पार्टीला सांगून सगळ्या गोष्टी करते, असं नाहीये. तिकडे स्वतः त्यांचं ऑफिस आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती ट्रस्ट मी ठेवला आणि मला वाटतं की म्हणजे ते चांगलंच झालं, कारण त्यांच्या थ्रू ही मी पूर्ण टूर केल्यामुळे मला खूप म्हणजे चांगला रिस्पॉन्स पण त्यांच्याकडनं मिळाला. इमिडिएट असिस्टंट मिळालं, जिथे मला कुठे वाटलं की कुठे काही गडबड होते इन केस, तर मला त्यांनी पटकन कोऑर्डिनेट करून सगळ्या गोष्टी सोयीस्कर करून दिल्या. तर मी पण तुम्हाला डेफिनेटली सजेस्ट करेन, जर तुम्ही दुबईसाठी ट्रॅव्हल करताय तर पीसीएम वर्ल्ड वाईड फ्लाइट्सचा नंबर जे आहे सलोनी ट्रॅव्हल एजंट, तिचा नंबर मी दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये. नक्की तुम्ही जाऊन तिच्याशी म्हणजे एकदा तिच्याशी बोलून घेऊ शकता आणि डेफिनेटली तुम्हाला तुमची जी पण रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने तुम्हाला बेस्ट जे कोटेशन आहे ते तुम्हाला देईल. आणि जर तुम्हाला काही सजेशन्स पाहिजे असतील तर ते पण ती तुम्हाला प्रॉपरली सांगेल, बिकॉज माझ्या अनुभवावरून मी हे तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो,
हे झालं पूर्ण आयटरनरी आणि पॅकेज बद्दल. आणि आता शेवटचा जो टॉपिक आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे की गोल्ड बद्दल. तर मित्रांनो, माझी जी आयटरनरी होती त्याच्या शेवटच्या दिवशी मी गेलो होतो गोल्ड सुकला. तर गोल्ड सुक मी स्वतःहून एक्सप्लोर केलेलं. गोल्ड सुक बेसिकली असा एक तिकडचा मार्केट आहे दुबईमधला, जिथे तुम्हाला स्पायसेस आणि गोल्ड जे हे सगळे म्हणजे गोष्टी आहेत त्याचं पूर्ण मार्केट आहे. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला खूप सारे वेगळे म्हणजे नुसते पूर्ण ती जी लेन आहे, तो मार्केट आहे नुसता सोन्याच्या दुकानाने भरलेला आहे. तर तिकडे गेल्यावरती म्हणजे असं झालं की माझी आई आणि वाईफ त्यांना पण म्हणजे असं वाटतं की इकडे आपण सोनं घेऊ शकतो, एकदम ट्राय करायला पाहिजे. आता जर तुम्ही असं विचार केला की तिकडनं आपण सोनं किती आणू शकतो, तर तुम्हाला खरं सांगायचं तर मित्रांनो, बेसिकली तिथे गेल्यावरती आपण असं सोनं आणू नाही शकत. याचं आपण जर टुरिस्ट जातोय तर तिकडनं सोनं इकडे घेऊन येणं एवढं इझी नाहीये. तुम्हाला त्याच्यावरती चार्जेस वगैरे म्हणजे भरायला लागतात, जे पण तिकडचे जे इकडे म्हणजे आपण आल्यावरती जे ऍडमिशन चार्जेस असतात ते तुम्हाला भरायला लागतात. पण मला तिकडे गेल्यावर असं कळालं की जर तुम्ही तिकडे जर समजा लेट्स छोटं मोठं काही घेताय, ओके, अंगठी घेतली किंवा छोटंसं काय तुम्ही ब्रेसलेट घेतलं, तर ते जर तुम्ही घालून आलं मोस्टली, तर एवढा काही प्रॉब्लेम होत नाही. मोस्ट प्रॉब्लेम तुम्ही तिकडनं घालून येऊ शकता. तर आम्ही त्या हिशोबाने जेव्हा दुबईवरनं माझ्या वाईफने एक अंगठी घेतली होती छोटीशी, तर ती ती तिकडनं सरळ ती घालूनच आली आणि त्या हिशोबाने असा काही जास्त प्रॉब्लेम झाला नाही. तर मी पण तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्ही जाताय तिकडे तर तुम्ही म्हणजे जास्ती पण एकदम खर्च गोल्डवरती नका करू. इन केस जर तुमची जर तिकडे चेकिंग झाली, जेव्हा आपण येतो मुंबई एअरपोर्ट चेकिंग वगैरे झाली, तर तुम्हाला त्याच्यावरती जे चार्जेस आहे तो तुम्हाला भरायला लागेल. तर त्याच्यामुळे तुम्ही छोटंसं असं just आठवण म्हणून काहीतरी तिकडनं डेफिनेटली घेऊ शकता गोल्ड त्या हिशोबाने. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्याच्यावरती वॅट आहे तो पण तुम्ही रिफंड करून घेऊ शकता. तर जिकडनं मी गोल्ड खरेदी केलं ते बेसिकली होतं कान्स ज्वेलर. आणि कान्स ज्वेलर जे आहे ते दुबईमध्ये खूप फेमस आहे. आणि तुम्हाला जर माहिती असेल, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची जी बेसिकली तिकडे जी सगळ्यात हेवीएस्ट आणि मोठी रिंग जी आहे गोल्ड रिंग, ती त्याच शॉप मधली आहे. आणि खूप सारे तुम्ही बघितले असेल इन्स्टावरती वगैरे किंवा इंटरनेटवरती लोक तिकडे सेल्फीज वगैरे काढतात. तर त्या सेम शॉप मधनं मी माझी जी शॉपिंग होती गोल्डची ती केलेली होती. आणि त्याचा पण मी पूर्ण जो गोल्ड सुक आहे किंवा माझा जो पूर्ण एक्सपिरियन्स आहे, गोल्ड शॉपिंग एक्सपिरियन्स, तो पण मी कॅप्चर केलेला आहे. आणि त्याचा पण माझा एक डिटेल व्लॉग आहे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर डेफिनेटली मित्रांनो, जर तुम्ही दुबईला जाण्याचं तुमचं प्लॅनिंग आहे आणि जर किंवा तुम्ही इन फ्युचरमध्ये प्लॅन करताय की तुम्हाला जायचंय, आणि मी तर तुम्हाला खरंच सांगेन मित्रांनो, जर तुम्ही फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप कुठेही जर तुम्ही प्लॅन करताय, तर माझं तर असंच एक म्हणजे म्हणणं असेल की डेफिनेटली सगळ्यात पहिलं जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही थायलंडला जाऊ नका, तुम्ही मलेशियाला जाऊ नका, किंवा तुम्ही आलतू फालतू ठिकाणी न जाता सगळ्यात पहिले तुम्ही दुबईला जा. कारण का दुबई ही अशी म्हणजे एक कंट्री आहे जिकडे तुम्हाला म्हणजे अशा गोष्टी बघायला मिळतील ज्या म्हणजे बोलतात ना, लोक लांबून लांबून बघायला येतात. जसं की बुर्ज खलिफा झालं, एवढा मोठा ॲक्वेरियम आहे तिकडे, मोठं पार्क आहे, मिराकल गार्डन आहे, डेझर्ट सफारी आहे. तर तिकडे गेल्यावरती तुम्हाला असं नाही की फक्त बीचेस मिळेल, बीचेस पण तिकडचे खूप सुंदर आणि क्लीन आहेत, मोठे हॉटेल्स आहेत. तर सगळ्यात पहिले जर तुम्ही जाताय तर तुम्ही डेफिनेटली दुबई प्लॅन करा, बिकॉज दॅट इज वर्थ व्हिजिटिंग. तुमचा फर्स्ट जी ट्रिप आहे ती तुमची लिटरली मेमोरेबल ट्रिप होईल तुमच्या फॅमिली सोबत किंवा तुमच्या लव्ह वन्स सोबत. डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन की दुबईला जा. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा तरी पण म्हणजे मी सगळे डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केलाय, माझ्या दुसऱ्या चॅनलवरती पण सगळी डिटेलमध्ये गोष्टी सांगितल्या आहेत, तर तुम्ही त्या रेफर करू शकता. बट तरी जर तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे असतील किंवा जर माझ्याकडे कुठला पॉईंट मिस झाला असेल, तर नक्की तुम्ही मला कमेंट करून तुमचे जे प्रश्न आहेत तुम्ही विचारू शकता. मी लवकरात लवकर उत्तर द्यायचं तुम्हाला नक्कीच ट्राय करेन. तर मित्रांनो, आय होप हा जो व्लॉग होता तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्र आणि फॅमिली सोबत, आणि नक्की या व्हिडिओला आणि या चॅनलला सबस्क्राईब करूनच जा, बिकॉज या चॅनलवरती खूप सारे नवीन नवीन असेच व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि हा माझा मराठी चॅनल, हा माझा सेकंड चॅनल आहे, हा मी आता रिसेंटली चालू केलाय. त्या चॅनलला सुद्धा खूप सपोर्ट करा आणि प्रेम द्या. तर मित्रांनो, टेक केअर आणि कीप वॉचिंग सुरेश पर व्लॉग्स. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.